बारामती पोटनिवडणुकीसाठी आज दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। बारामती प्रशासकीय भवन इथे फलक लावण्यात आलेला आहे। अजितदादांचे नावच फक्त पुरेसं आहे, घातकी तटकरे पटेलची गरज नाहीये, समस्त दादाप्रेमी अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लागलेत। या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। अजिबात अजितदादाचे समर्थक अशा पद्धतीचा फ्लेक्स लावू शकत नाहीत। तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे अजितदादांचे जीवाभावाचे सहकारी त्या ठिकाणी होते आणि त्या कुटुंबाच्या प्रति आज प्रफुल्लभाई आणि तटकरे साहेबांची आणि तेवढी त्यांचीच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नेत्यांची कार्यकर्त्यांची भक्कमपणे साथ ही पवार कुटुंबाला आहे। या पद्धतीचं काही जणांनी अजेंडा ठरवून त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वरिष्ठ आणि शीर्षस्थ नेत्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा संदेह निर्माण करण्याची एक मोहीम उघडलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे जाणीवपूर्वक एक प्रोपोगंडा आणि अजेंडा ठेवून काही मंडळी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करतायत। तर बारामती परिसरात हे बॅनर लागलेले आहेत। आज दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये लागलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। बारामती प्रशासकीय भवन इथे फलक लावण्यात आलेला आहे। अजितदादांचं फक्त नावच पुरेसं आहे, घातकी तटकरे पटेलची गरज नाहीये, अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लागलेत। अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कडिले यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असून आज भाजपकडून अक्षय कडिले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। ते अपक्ष म्हणून अर्ज भरणार की महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज अर्ज भरण्याची अंतिम मुदत दुपारी 1 वाजेपर्यंत असल्यामुळे सर्वच पक्ष आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देखील भाजपचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभा सदस्य म्हणून आज शपथ घेणार आहेत। उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या वतीने त्यांना राज्यसभा सदस्यांची शपथ देण्यात येणार आहे। त्यासाठी शरद पवार हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभा सदस्य म्हणून आज शपथ घेणार आहेत। सीपी राधाकृष्णन यांच्या वतीने त्यांना राज्यसभा सदस्यांची शपथ देण्यात येणार आहे। त्यासाठी शरद पवार हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। महाराष्ट्रातील 5 खासदार आज राज्यसभेच्या खासदार पदाची शपथ घेणार आहेत। शरद पवारांसह आज राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे खासदार रामराव वडकुते हे शपथ घेणार आहेत। याशिवाय भाजपच्या खासदार माया इवनाते आणि शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे आज राज्यसभेच्या सदस्यपदाची शपथ घेणार आहेत। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके आणि नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी 12 एप्रिलला पंढरपूर दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भव्य शक्ती प्रदर्शन करत भगीरथ भालके शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। पंढरपूर नगरपालिकेत भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 11 नगरसेवक आहेत। भगीरथ भालके यांच्या शिवसेना प्रवेशानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात ताकद वाढणार आहे। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासह 4 विधानसभा मतदारसंघात भालके गटाची ताकद आहे।